नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। मी डॉक्टर प्रवीण शंकर बोर्डे, धम्मसेवक। आपण पाहत आहात अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल। अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल। लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानी माझ्या घरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानी माझ्या घरात। गुर ओळणार पोरगा आता साहेब झाला, गुर ओळणारा पोरगा आता साहेब झाला, तहसील मधला तो आता नायब झाला, तहसील मधला तो आता नायब झाला। त्याचा दरारा असतो सरकारी नोकरात, त्याचा दरारा असतो सरकारी नोकरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानी माझ्या घरात, बाबासाहेबांमुळं तुझ्यानी माझ्या घरात। आजचा विषय आहे विद्यार्थी कसा असावा। मी जे गाणं म्हटलं हे खरोखरच यथायोग्य आहे। ज्या महामानवांना शाळेच्या बाहेर बसवलं जात होतं, त्या महामानवांनी म्हणजेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय संविधान लिहून, भारताची राज्यघटना लिहून सर्व प्राणीमात्र तसेच मनुष्यमात्रांना सर्व अधिकार दिले। म्हणून बाबासाहेब म्हणतात, शिकाल तर शिकाल आणि वाचाल तर वाचाल। विद्यार्थी कसा असावा। सध्याच्या युगामध्ये विद्यार्थी हा नर्सरी ते पासून ज्याचं शिक्षण चालू होतं, परंतु आईवडिलांचा हा लाड ज्याला म्हणू आपण, त्या लाडामुळं आजची पिढी ही शक्यतोवर ज्या लहान मुलांना हसण्या खेळण्याचं वय असतं त्यामध्ये शाळेत स्पर्धेमध्ये टाकतात। लहान वयातच शाळेत जर टाकलं तर त्याचा शारीरिक विकास होणं हे कुठंतरी वैद्यकीय दृष्टिकोनातून कमी होतं। शासनाने निर्देश दिलेला आहे की वय 6व्या वर्षी प्रथम वर्षात टाका। जुन्या काळामध्ये वर्ष सुरू म्हणजेच पहिल्या वर्गात टाकायचं वय म्हणजे 6व्या वर्षी होतं। आता मुलं 2, 2.5, 3 वर्षाचे झाले तर त्याला नर्सरीमध्ये टाकतात। तर असो, ज्याच्या त्याच्या वडिलांची ते पाल्यांची सोय करण्यासाठी ठेवतात। परंतु विद्यार्थी कसा असावा, सध्याच्या युगामध्ये विद्यार्थी कसा असावा। विद्यार्थी हा जिल्हा परिषद शाळेचा असो किंवा मग सरकारी शाळेचा असो किंवा प्रायव्हेट शाळेचा असो, तर तो विद्यार्थी कसा असावा। बाबासाहेबांनी सांगितलेल्या विद्यार्थी दशेमध्ये की विद्यार्थी हा नीटनेटका असावा। विद्यार्थ्याचे शाळेत जातानाचा जो ड्रेस आहे, या ड्रेसवरती ज्या वर्णव्यवस्थेमुळे बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसवलं जात होतं, म्हणून आजच्या कोणत्याही शाळेत जा, शाळेचा ड्रेस एकच असतो। त्याचा मागचं कारण असं की तुम्ही किती पैशावाले असो किंवा किती गरीब असो, तुम्ही कितीही उच्चवर्णीय असो किंवा तुम्ही कितीही कमी जातीचे असो, ह्या शाळेमध्ये ड्रेस याच्यामुळे एकत्र ठेवलेला आहे की त्यामुळे तुमची उच्च नीचता हे समान होतं। जसं भगवान गौतम बुद्धांनी धम्मामध्ये सर्वांना समान लेखलेलं आहे, तसंच भारतीय संविधानामध्ये पण सर्व जाती धर्म हा समान लेखलेला आहे। त्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये जगताना सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास हा वेळेवर केला गेला पाहिजेत। म्हणजेच की शिक्षक लोकांनी वर्गात शिकवलेला अभ्यास हा घरी आल्यानंतर कमीत कमी तुम्ही 1 ते 1.5 तास त्याचं रिव्हिजन करा। उद्या होणाऱ्या अभ्यासावर त्याचं एक परिपाठ घ्या। वेळेअभावी जर जमत नसेल तर मग लवकर सकाळी उठा। सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही आजच्या होणाऱ्या अभ्यासावर तुम्ही थोडं लक्ष द्या, वाचन करा, लिहून काढा। आपली दिनचर्या व्यवस्थित शाळेत जाताना जे आपल्याला शिक्षक लोकांनी
सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करा. विशेष म्हणजे आपले सवंगडी मित्र जे आहेत ते योग्य ते असे निवडा. हुशार विद्यार्थी प्रत्येकच असतो, परंतु निसर्गाने दिलेल्या बुद्धीचा वापर करून जे ते विद्यार्थी ज्या त्या परीने अभ्यास करतात आणि त्यात पारंगत होतात. खेळाच्या संदर्भामध्ये शाळेमध्ये प्रत्येक खेळामध्ये आपण सहभागी झालो पाहिजेत. ज्या कारणास्तव आपल्या शाळेचं नाव हे उंचावलं आणि आपल्या शाळेला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो. सदैव खेळात आपण सम केला पाहिजेत. विद्यार्थी दशेत असताना आपण आपल्या आईवडिलांचं तर प्रत्येक नियमांचं काटेकोरपणे आपण पालन केलं पाहिजेत. शिक्षकांनी दिलेल्या सर्व नियमाचं आपण पालन केलं पाहिजेत. कारण शिक्षक जे गुरु असतात ते आपल्या जीवनाला कलाटणे देणारे गुरु असतात. आईवडिलांनी जन्म दिला, परंतु आपल्याला जगात कसं जगायचं, कसं राहायचं हे सर्व शिकवणारे म्हणजे आपले गुरु. गुरुच म्हणजे शिक्षक. ज्या ज्या विषयात आपण कमी आहोत ते आपल्या गुरुजनांना विचारा. गुरुजनांचं सर्व मार्गदर्शन आपल्याला लाभदायक ठरतं. कोणीही असा गुरु नसेल किंवा शिक्षक नसेल की जो आपल्या विद्यार्थ्यांना असं कमी लेखून किंवा अर्धवट माहिती सांगेल. गुरूंना असं वाटतं की माझा विद्यार्थी माझ्याही पेक्षा मोठा व्हायला पाहिजे, म्हणून अशा या शिक्षकांचा किंवा शिक्षिकांचा जोही विषय असेल त्यावर आपण अभ्यास करायला पाहिजेत. काही समजलं नाही तर त्यावरती त्या शिक्षकांना आपण प्रश्न विचारून आपला संभ्रम जो निर्माण झालेला आहे त्याचा आपण अंत करायला पाहिजेत. आणि ज्या ज्या विषयात कमी असेल त्या विषयात भर दिली पाहिजेत. बघा, बाबासाहेबांनी 32 डिग्र्या घेतलेल्या आहेत. तर बाबासाहेबांचे जे प्रोफेसर होते तर बाबासाहेबांवर एवढे प्रेम करायचे की त्यांना हवे ते वाटेल ज्या मार्गदर्शनाचं त्यांनी सखोल असं त्यांना पुढाकार देऊन त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे. अर्थशास्त्र असो तर अर्थशास्त्रातले जे उच्च जे त्यांचे प्राध्यापक प्रोफेसर होते तर बाबासाहेबांना यथायोग्य त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच बाबासाहेबांनी जे शिक्षणाचं महत्त्व सर्वांना सांगितलेलं आहे. ते बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघणीचे दूध आहे, जो याला प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर ते इतर कोणाही पुढं त्याचं मस्तक नतमस्तक होत नाही. म्हणून बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र जो आहे त्याचा आपण जोपासना करायची आहे. आणि वेळोवेळी आपण विद्यार्थी दशेमध्ये असल्यामुळं आपण अभ्यास करायचा आहे. बाबासाहेब स्वतः म्हणायचे की शिक्षण हे अथांग असं महासागरासारखं आहे आणि मी त्या महासागरामध्ये फक्तच माझे पायाचे गुडघे बुडल एवढंच शिक्षण घेतलेलं आहे. म्हणून असं अथंग असं ज्ञानसागर शिक्षणाचं आहे. म्हणून आपण खारीवानी थोडं थोडं शिक्षणाचा वाटा उचलायचा आहे आणि तो चाकायचा आहे. नमो बुद्धाय. जय भीम. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल.